खरं तर अतिशय दुर्दैवी आणि माझ्यासारख्या शिवप्रेमींना ही हृदयाला चटका लावून जाणारी अशी ही घटना आहे सगळी. जेव्हा एखादा पुतळा उभा करायचा असतो त्याचं वजन किती असेल, त्याचा साईजप्रमाणे त्याचं ओरिएंटेशन कसं असेल, किंवा आता महाराजांचा एक हात पुढे होता ज्याच्यात तलवार होती. तर जेव्हा एक हात इतक्या लांब असतो आणि त्याच्यामध्ये तलवार असते, तर जर ती तलवार आपण खालती असली आणि ती जर समजा आपण धरूयात एखादी तलवार 10 किलो वजनाची आहे, पण जेव्हा आपण ती हात उंच करून त्या हातात धरतो तर तिचं वजन कितीतरी वाढलेलं असतं. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि दुसरी गोष्ट त्यातलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की जेव्हा एखादा हात इतक्या लांब असेल आणि त्याच्यात इतकी वजनाची तलवार असेल तर ते बेअर करू शकतं की नाही, मग त्याच्या आतमध्ये काय फ्रेमिंग पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला दिसत नाही असं